जरांगे पाटलांनी आजपासून मुंबईकडे कूच करायला सुरुवात केली आणि सरकार सुद्धा ॲक्शन मोडवर आलंय। सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत या दोन मंत्र्यांवर जरांगेंसोबत शिष्टाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। ऐन निर्णायक टप्प्यात हे आंदोलन आलेलं असतानाच तीन प्रश्न मात्र या आंदोलनासमोर उभे राहिलेले आहेत। एक म्हणजे जरांगे पाटील खरंच मुंबईत पोहोचणार का की मध्येच त्यांना रोखलं जाणार। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सरकार काय भूमिका घेणार। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो मागे आहे तो म्हणजे जरांगे पाटलांना मुंबईत येऊन नेमकं हाती काय लागणार आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सगळे शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं। आपल्याला कोणी रोखू शकत नाही। आझाद मैदानला आंदोलन आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे। आता थांबायचं नाही, जरांगेंचा ठाम निर्धार आहे। जरांगे मुंबईकडे निघालेत। आता या संदर्भात महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत। जरांगेंना अजूनही मुंबई बाहेर रोखण्यात सरकार यशस्वी ठरणार का? जरांगे मुंबईत आलेच तर सरकार जरांगेंचं आंदोलन कसं हाताळणार आणि जरांगेंना मुंबईत येऊन नेमकं काय मिळणार? आता या तीन प्रश्नांचा वेगवेगळा विचार करूयात। जरांगेंना मुंबईच्या बाहेर रोखण्यात सरकार यशस्वी ठरणार का? मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। त्यावेळी मुंबईत आधीच गर्दी असते, पर्यटकांचा भारही वाढलेला असतो। अशावेळी जरांगेंच्या आंदोलनाचा ताण मुंबई सहन करू शकेल का? त्यासाठीच मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगेंची भेट घेणार आहेत। सरकारी भूमिका सकारात्मक आहे। मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं। सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे। मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे। मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे। आता दुसरा प्रश्न म्हणजे सरकार जरांगेंचं आंदोलन कसं हाताळणार? तर अखेर जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी मिळाली आहे। केवळ एका दिवसासाठी आंदोलनाला ही परवानगी देण्यात आली आहे। शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी नसेल। ठराविक वाहनांनाच पार्किंगसाठी जागा मिळाली आहे। आंदोलकांच्या मुंबईत प्रवेशानंतर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडी बंदर जंक्शनपर्यंत येता येईल। वाडी बंदर जंक्शनपासून पुढे केवळ 5 वाहनं पुढे येतील। शिवडी, ए शेड आणि कॉटन ग्रीनमध्ये वाहनं पार्क असतील। आंदोलकांची संख्या 5000 इतकी मर्यादित असावी। आझाद मैदानात 7000 स्क्वेअर मीटर इतकं क्षेत्र आंदोलनासाठी मिळेल। याशिवाय ध्वनिक्षेपक आणि सार्वजनिक प्रचार यंत्रणांचा वापर करता येणार नाही आहे। आंदोलनाला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। या दरम्यान कोणत्याही प्रकारचं अन्न इथं शिजवता येणार नाही। याचा अर्थ जरांगे मुंबईत आलेच तर सरकार त्यांना आंदोलन करू देईल, पण जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यापर्यंत किंवा मराठा आरक्षणाबद्दल तोडगा निघेपर्यंत सरकार काही हालचाल करेल का याबद्दल शंका आहे। आणि आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरांगेंना मुंबईत आंदोलन करून नेमकं काय मिळेल? जरांगेंचे एकेकाळचे सहकारी आणि जरांगेंच्या आंदोलनातल्या थिंक टँकमधले बाळासाहेब सराटे यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे। त्यात ते म्हणतात, या आंदोलनानं मराठा समाजाला नवीन काहीही मिळणार नाही। जरांगेंनी अनेक अल्टिमेटम दिले, पण जरांगेंची एकही मागणी सरकारनं मान्य केली नाही। मुंबईत आझाद मैदानावर कितीही काळ आंदोलन झालं तरीही हाती काही लागणार नाही। सरकार वेळ काढूपणा करेल। मराठा वगळता कोणीही सरकारला चूक म्हणणार नाही। हळूहळू सरकारला आणि फडणवीसांना दोष देत लोक घरी परततील। मराठ्यांना सरसकट ओबीसीत समाविष्ट केलं जाणार नाही। कोणताच पक्ष त्याला पाठिंबा देणार नाही। मुळात आंदोलन का करायचं, कधी करायचं याचा सखोल विचार केला जात नाही। केवळ माझ्या मागे कोटी कोटी मराठा आहे एवढा एकच तर्क मांडला जातो। एवढं आंदोलन करून सरकारला राजकीय आव्हान निर्माण होणार नसेल तर सरकार निगरगट्ट भूमिका घेणारच। जी मागणी सरकार मंजूर करत नाही ती मागणी विरोधी राजकीय पक्षही मान्य करत नाहीत। त्यामुळे सरकारसाठी राजकीय स्पर्धाही नाही आहे। उलट मराठ्यांची ओबीसी आरक्षणाची मागणी मंजूर करण्यात राजकीय तोटाच होईल असे सगळ्याच राजकीय पक्षांना वाटतंय। उपाय काय? तर मुळात ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना ओबीसी आरक्षण आणि ज्यांच्याकडे नोंद नाही त्यांना एससीबीसी आरक्षण हा सर्वोत्तम उपाय आहे। त्यात मराठ्यांचं हितही आहे
पण एसीबीसी रद्द झालं तर EWS वाढवून घेणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. मग आता आंदोलन कशासाठी? जरांगे पाटील या एका व्यक्तीला वाटतं म्हणून, असं बाळासाहेब सराटे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत. आणि कोणताही राजकीय विरोधक सुद्धा ओबीसीत मराठा समाजाला घालावं अशी भूमिका घेत नाहीये आणि आतापर्यंत घेतलेली नाहीये. अनेक वर्षाचा हा लढा आहे. त्यामुळे आता सुद्धा आपण मराठा समाजाची ही जी शक्ती आहे ही मुंबईकडे कूच करते. अभिमानास्पद गोष्ट आहे की मराठा समाज एवढ्या संख्येने एकत्र येऊन पुन्हा पुन्हा लढतोय. परंतु सरकारकडून याला सकारात्मक काही प्रतिसाद दिला जाईल असं काही वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जरांगेंच्या मागच्या आंदोलनामध्ये ज्यांनी मदत केली त्याच सराटेंनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे जरांगेंनी या आंदोलनामुळे कुणाचं काय बिघडणार आहे का आणि हाती काय मिळणार आहे का याचा विचार करायला हवा. ज्यांना हे आंदोलन हाताळायचंय ते राज्याचे कारभारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे पत्ते उघड करत नाही आहेत. गणेशोत्सवात विघ्न येणार नाही अशी अपेक्षा आणि सणाच्या दिवशी कशाला राजकीय प्रश्नांवर बोलायचं अशी फडणवीसांची 2 दिवसांमधली उत्तरं आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या. आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण. काय राजकारण? जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईत पोहोचतील. आझाद मैदानात आंदोलन होईल. सरकारवर विशेषतः फडणवीसांवर प्रचंड टीका होईल. पण मराठा समाजाच्या हाती काय येईल याचं उत्तर सध्या तरी धुसरच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.